तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम जी महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। आता उपेक्षिता मज परी हे लाज कवणाची, तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा। नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। आज शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा षष्टीचा पावन पर्व काल आहे। षष्टीचा पावन पर्व काल म्हटल्यानंतर वारकऱ्यांची महापर्वणी। ब्रह्मांडाने परमेश्वराने ज्यांच्या घरी दासत्व करण्याकरता 12 वर्षपर्यंत कावडीनं पाणी भरावं, कधी चंदन उगाळण्याची सेवा करावी, तर कधी नाथांच्या घरी कीर्तनाची आणि भागवताची पूर्वतयारी करण्याकरता स्वतः राबावं, कधी श्रीखंडा बनावं, कधी गावबा बनावं, या पद्धतीने तर कधी दत्तात्रयाच्या स्वरूपामध्ये हाती त्रिशूळ लखलखीत द्वार रक्षित नाथांच्या द्वाराचं रक्षण करावं, हा ज्या नाथांचा अलौकिक अधिकार त्यांचा षष्टीचा पावन पर्व काल आहे। भानुदासाच्या कुळामध्ये जन्माला आलेल्या महाविष्णूचा अवतार स्वरूप असलेले संत एकनाथ महाराज आज त्यांनी जलसमाधी घ्यावी आणि अलौकिक पुरुषार्थ साधावा असं म्हटलं जातं। लोक कहते हैं मरा हुआ आदमी वापस नहीं आता, लेकिन उनकी याद आती है। सूरज से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए, मूरत तो रहती नहीं कीरत कभी ना जाए। मानवी जीवनामध्ये तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरोबर, सत्कीर्ती करून माणसानं जगाचा निरोप घ्यावा। शांती ब्रह्मनाथांचा अलौकिक पुरुषार्थ बघितल्यानंतर बालवयातच आईचं आणि वडिलाचं प्रेमाचं छत्र हरवल्यावर आजोबांच्या प्रेमाच्या छायेमध्ये वाढत असताना श्री गुरु जनार्दन स्वामी दौलताबादच्या किल्ल्यावरती जाऊन त्यांच्याकडून अनुग्रहित व्हावं, दत्तात्रयाचा प्रत्यक्ष साक्षात्कार करावा आणि प्रत्यक्ष प्रभू दत्तात्रयाने यांच्या डोक्यावरती हात ठेवून अलौकिक ब्रह्म साक्षात्काराची अनुभूती करून द्यावी, योग्य गुरुही मिळावे आणि प्रभू दत्तात्रयाचं साक्षात्कार स्वरूप दर्शनही व्हावं, पांडुरंगाचं निस्सीम भक्तही व्हावं आणि असा हा अलौकिक मराठी भाषेतला महासाहित्यकार महासंत शांती ब्रह्मनाथ आज जलसमाधीस्थ झाले। त्यांचा आज पावन पर्व काल आहे। कोरोना महामारी कदाचित कलियुगातील केलेल्या मानवी जीवनाच्या अतिशय महापापाचा हा भंडा फुटलेला स्फोट म्हणावा लागेल। आज वर्ष घालवल्या गेलं, आज दुसरी पाळी कोरोनाची आपल्यावरती आली आणि पुन्हा आपण घरातच स्वतः बंदिस्त झालो आणि अशा बंदिस्त कालामध्ये नाथांचं स्मरण घरातच करण्याची पाळी आली। नाथांच्या होणाऱ्या पैठणची यात्रा ही बंद पडावी, तर मोठमोठे उत्सव बंद पडावे। मध्य प्रदेश आणि मध्य भारतातील पैठण तीर्थक्षेत्र बनवल्या जाणाऱ्या रामाकोणा तीर्थक्षेत्रातली ही यात्रा बंद पडावी, पण नाथांचं स्मरण आमच्या वारकऱ्यांच्या हृदयातून बंद कसं पडेल। आज पुनश्च आम्ही नाथांच्या सेवेमध्ये मोबाईलच्या माध्यमातून तयार आहोत। जिथपर्यंत आमची वाणी जाईल तिथपर्यंत नाथांचं स्मरण करत करत नाथांना आदरांजली, नाथांचं चिंतन करून त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्हाला करमणारच नाही। नाथांचा अलौकिक पुरुषार्थ आहे। नाथांना श्रीगुरूचा साक्षात्कार आजच झाला, तो नाथ षष्ठीचा दिवस। नाथांना दत्तात्रय प्रभूचा आशीर्वाद मिळाला, तोही षष्ठीचा दिवस। आणि नाथांनी जलसमाधी घेतली, तोही आजचाच षष्ठीचा दिवस। आणि असा एक एक क्रम पाहताना नाथांच्या जीवनामध्ये षष्ठीचा दिवस अतिमोलाचा वाटतो। रामरायाचं जीवन पाहिल्यानंतर सूर्यवंशाच्या कुलामध्ये नवमीचा दिवस अतिशय प्रिय मानला जातो। नवमी तिथी मधुमास पुनीता,
शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता मध्य दिवसती शीतन घामा पावन काले लोक विश्रामा राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. रामरायाच्या जीवनामध्ये नवमीचा दिवस, नवमीची तिथी अतिशय महत्वाची, तर नाथांच्या जीवनामध्ये षष्ठीचा दिवस अतिमोलाचा. अनेक ऐतिहासिक घटना नाथांच्या जीवनामध्ये षष्ठीच्याच पावन पर्व कालावरती झाल्या. आजच्या दिवसाला सगळ्या वारकऱ्यांची मांदियाळी पैठण तीर्थक्षेत्रामध्ये एकत्रित झालेली असते आणि या एकत्रित झालेल्या या तिथीवरती आजच्या तिथीचा अलौकिक सोहळा करताना सर्वांनी गोदावरीत स्नान केलं की एक गडवा, एक गुंड, एक घागर अशी भरलेली प्रत्येकच वारकरी ज्या हौदामध्ये, ज्या टाक्यामध्ये पांडुरंग परमात्मा श्रीखंड्याच्या स्वरूपात कावडीनं पाणी भरत होते त्या हौदामध्ये नेऊन टाकत असतात. 3 लाख लोकांचा जनसमुदाय एक एक घागर पाणी घालतात, परंतु हौद भरतच नसतो. परंतु ज्या वेळेला पंढरीत पांडुरंग परमात्मा आजच्या तिथीला घागर घेऊन त्या हौदात पाणी टाकलं की 2 किलोमीटर लांब वाहणारी टाक्यातील धार गोदावरी गंगेला जाऊन मिळत असते. आणि त्यावेळेला पैठण क्षेत्रात असं मानलं जातं की पांडुरंग परमेश्वराची कावड टाक्यामध्ये, हौदामध्ये रिचवल्या गेलेली आहे आणि पांडुरंग प्रत्यक्ष परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज अशा पावन तिथीवरती नाथराया जाण्याकरता तयार झाले. काही दिवसापूर्वी जाण्याकरता तयार झाले. कोणीतरी महिला म्हणायला लागली, माझ्या मुलीची मी बोळवण घेऊन निघालेली आहे. आणि बोळवण घेऊन जात असताना नाथांना आजच मरायचं होतं काय, अपशकुन झाला. अरे 6व्या महिन्याची बोळवण घेऊन जात असताना हे घडलेलं प्रेताचं दर्शन मला अशुभ वाटते. नाथांनी तसाच खांदेकरांना आवाज दिला, बाबांनो खाली ठेवा तिरडी, शिडी खाली ठेवा. ती बाई आपल्या मुलीची बोळवण घेऊन निघालेली आहे. तिच्या मुलीची बोळवण होऊ द्या, आज नाही मरायचं आपल्याला, आज चला घरी परत जाऊ. नाथ महाराज परत घरी आले. सगळ्या वारकऱ्यांचा जनसमुदाय थांबला. पुन्हा पुढचा दिवस सुनिश्चित करण्यात आला. नाथांनी प्राणोत्क्रमण केलं. नाथांना पुनश्च शिडीवरती बांधलं आणि अंतिम प्रेत यात्रा समाधी स्थळाच्या दिशेने जाण्याकरता निघाली. काही मंडळी आपल्या मुलाकरता मुलगी बघण्यासाठी निघालेले होते. अरे आज आपल्या मुलाकरता सून बघायचा शेवटचा क्षण आणि आज मुलाकरता आपण सून पाहणार होतो, पण प्रेत यात्रा मध्यंतरी मिळाली, अपशकुन झाला आपल्याला, चला परत जाऊया. नाथांनी पुन्हा आवाज दिला, ठेवा बाबा तिरडी खाली, तिरडी खाली ठेवा, नाही मरायचं आपल्याला आज. पुढच्या तिथीला आपण मरूया. नाथांनी पुन्हा घरी परत आणलं सर्वांना. प्रेत यात्रा पुन्हा थांबली. काही बावळट लोक म्हणायला लागली, नाथांना आता हा क्रमच झाला, मी आज मरतो उद्या मरतो, आज मरतो उद्या मरतो, आपल्याला एवढंच काम आहे काय. बरीचशी मंडळी गावाला परत गेली. आजचा पवित्र पावन पर्वकाल षष्ठीचा दिवस आला आणि षष्ठीच्या पावन पर्वकालावर नाथांनी सांगितलं, ज्या ज्या वेळेला मी शिडीवरती जातो त्या वेळेला काहीतरी अपशकुनच घडत असतो. लोकांच्या दृष्टिकोनातून असंच मला वाटतं. त्यापेक्षा आज शिडीवरती न जाताना आपण स्वतःच पायी चालत जाऊया, जेणेकरून कोणाला अपशकुन होणार नाही. नाथांनी स्नान घातलं. भाविकांनी त्यांना स्नान घातलं. नाथही तयार झालेत, सजले धजले आणि जलसमाधी घेण्याकरता समाधी स्थळाच्या दिशेनं चालायला लागले. वारकऱ्यांचा गजर आहे. भानुदास एकनाथ महाराज या गजराणी आसमंत निनादून गेलेला आहे. टाळांचा झंझनाट आणि मृदंगाची थाप
या तालावरती थिरकणारा वारकऱ्यांचा जनसमुदाय, पतांका आणि गरुड डके हातात घेतलेले वारकरी नाथांचं शेवटचं दर्शन करत करत गोदावरीच्या दिशेनं निघाले. गोदावरी जवळ आली. गोदावरीच्या पवित्र काठावरती सर्व वारकऱ्यांना नाथांनी थांबवलं आणि थांबवल्यानंतर शेवटचा नमस्कार सगळ्या वारकऱ्यांना केला. आज गोदावरीच्या पाण्याच्या वाहत्या प्रवाहामध्ये नाथांनी प्रवेश केला. गुडघे एवढं पाणी, आता कमरे एवढं खोल पाणी, आता छाती एवढं पाणी, आता गळा एवढं पाणी आणि गळाभर पाण्यात उभं झाल्यानंतर नाथांनी हात वर करून सर्वांना वंदन केलं आणि एकदम नाथांनी पाण्यामध्ये बुडी घातली. एकदम 5 पण्याचा विशाल नाग त्यांच्या डोक्यावरती आला. आजूबाजून दूर उभे असलेले वारकरी, पण कोणाला त्यानंतर नागही दिसला नाही आणि नाथांचं प्रेतही दिसलं नाही. फक्त वर आले तेवढे त्यांच्या गळ्यातले फुलाचे हार आणि त्या हारांनाच नाथांचा प्रसाद समजलेली वारकरी मंडळी फुलाचे हार वर घेतले, गोदावरीच्या काठावरती आले आणि त्या हाराला समाधी स्थानावर जमिनीत गाडले आणि त्यावरती समाधी उभी केली. नाथांच्या पादुका बसवल्या आणि त्या समाधीचं दर्शन करोडो वारकरी आज तागायत घेतात आहेत. सकाळची वेळ व्हावी, नाथांची आरती झाली की त्या पादुकावर गोदावरीचं आपोआप तीर्थ तयार होत असतं. सगळ्यांच्या अंगावरती सिंचन केलं जातं. समाधी नित्य ओली राहते ती गोदावरीच्या पवित्र तीर्थाने. किती समाधी कोरडी केली तरी पुन्हा दिवसात तसंच सिंचन होत असतं. सायंकाळी पुन्हा आरती नाथांची व्हायला लागली की नाथरायाच्या पादुकावर पुन्हा गोदावरीचं तीर्थ आपोआप येतं आणि त्याचं सिंचन वारकऱ्यावरती केलं जातं. आज हा चमत्कार आहे. गोदावरीच्या वाहत्या पाण्याच्या धारेपासून सरासरी 100 फूट उंचीवरती नाथांची समाधी आहे आणि पादुका आहे. एवढ्या उंचीवरती कुठलाही पाईप, कुठलीही मशीन नसताना नाथांच्या समाधीवर स्थापित केलेल्या पादुका नित्य गोदावरी माता सिंचन करते. जणू गोदावरी माता नाथांना म्हणत असावी, तुम्हा संतांच्या चरण तीर्थाने मी पावन बनत असते, कारण तुम्ही संत आहात कसे. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दुशी, कोण पाहे त्याकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ त्या पुढे शुभ होऊन या ठाके. असा अलौकिक तुमचा अधिकार आहे. एखाद्याने वैकुंठाला गेलं तर फार मोठा पुरुषार्थ केल्याचा आव लोक मानत असतात, पण वारकरी संतांनी तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी, या पृथ्वी तलाला वैकुंठ स्वरूप प्राप्त करून दिलं. ते वारकरी संतांनी प्राप्त करून दिलं. अलौकिक पुरुषार्थ या संतांचा आहे आणि ज्या वेळेला असा अलौकिक पुरुषार्थ या संतांचा बघितला त्यावेळेला तुकोबारायणी नाथांच्या बद्दल उद्गार काढले. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, मी तुमच्या पायावरती आता नतमस्तक झालेलो आहे. नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा, मी तुमचा दास झालेला आहे. आता उपेक्षितावत परी हे लाज गवनाची, आता तुम्ही जर उपेक्षा केली आणि माझा स्वीकार केला नाही तर हे तुमच्याकरता लाजीरवाणं असेल. आपण आमचा उद्धार करावा. आणि हे नाथराया, भागवत धर्मावरती आपला अलौकिक उपकार आहे. अनेक ग्रंथ संपदा तयार करताना भावार्थ रामायण आपण लिहावं. आपण श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावरची टीका करून एकनाथी भागवताचं निरूपण करावं, जो श्रीमद भागवताचा आत्मा मानला जाते. भक्तीचं आणि नामांचं अलौकिक महत्व ज्यात प्रतिपादन केले जाते. दत्तात्रेयाने केलेल्या अनेक गुरूंचं वर्णन ज्यात केल्या जाते. भगवंताच्या निधान गमनाचा प्रसंग ज्यात निरूपण केला जातो. असं अलौकिक नाथराया आपण श्रीमद भागवत श्रवण करवलं. तुका म्हणे भागवत केले श्रुत सकाळा, अलौकिक तुम्ही असला ग्रंथ ऐकवला, त्याचा परिणाम हा झाला की तरले तरती या भरवसा, नामधारकाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. या संत चरणाच्या सानिध्याने अलौकिक असा अधिकार, असं भागवत आम्हाला श्रवण करायला मिळालं.
नित्य असली कृपा आपल्यावरती नित्य असू द्यावी। या कोरोना महामारीतूनही आम्हा सगळ्यांचं संरक्षण करावं। आलेलं संकट या मानवी जीवनावरचं, सर्व जगतावरती आलेलं हे संकट महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि संपूर्ण भारत तद्वतच सगळ्या जगावर आलेलं महामारीचं संकट नाथराया आपण दूर करावं। शांती ब्रह्म आहात आपण, गोदावरी मातीच्या चरणारविंदी नतमस्तक होत शांती ब्रह्मनाथांना वंदन करत वाणीला विराम देताना मध्य भारतातल्या 2 संतांचं स्मरण होतं। एक संत हिराजी महाराज, संत वाताजी महाराज, ज्यांनी मध्य भारतातील रामाकुणा या ठिकाणी पैठण तीर्थक्षेत्र कन्हा नदीच्या पवित्र तीरावरती वसवावं आणि या परिसराला मध्य भारतीय लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा द्यावी। याही संतांच्या चरणी या नाथषष्ठीच्या निमित्तानं वंदन आणि प्रणाम करत वाणीला विराम देतो। पुंडलिक वरदार विठ्ठल सिद्धार्थदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम जी महाराज की जय, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय, संत हिरामन महाराज की जय, संत वाताजी महाराज की जय, सती अनुसुया माता की जय।